तर सायनच्या किल्ल्यावरती आहोत. सायनचा किल्ला हा पोर्तुगीजांनी बांधला होता. मेन नाव ह्याचं शिव आहे. ते पोर्तुगीजमध्ये अपभ्रंश म्हणून याला सायन बोलायला लागलेत आणि आता पण बऱ्याच ठिकाणी इथे सायनच बोलतात. त्याच्यावेळी सायनचा अर्थ म्हणजे सीमा. तर ही ॲक्च्युली आधी मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि त्याच्या नंतरचा प्रदेश हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तर सीमेवरती हा किल्ला बांधला होता म्हणून ह्याला सायनचा किल्ला असं म्हणायला लागले. त्याच्यानंतर हा किल्ला आला ब्रिटिशांच्या ताब्यात. तर ब्रिटिशांनी इथे एक अधिकारी नेमला होता आणि त्याच्या हाताखाली 32 सैनिक दिले होते जे ह्या किल्ल्याचं संरक्षण वगैरे करत होते. आणि हा किल्ला नॉर्मली मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्यांवरती वचक ठेवण्यासाठी किंवा मुंबईचा एक प्रवेशद्वार म्हणून ओळखला जायचा. इथून पुढे खरोखर मुंबई सुरू होते. 32 सैनिक हो 32. तर हा आहे हा किल्ल्याचा इतिहास. तर बघूयात पहिल्यापासून आपण आता. हॅलो गाईज, आता आम्ही स्टेशनला चाललोय आणि आम्ही ट्रेनला चाललोय स्टेशनवरून आणि आम्हाला थोडं लेट झालं आहे. आम्ही आता बाईकने चाललो आहे. आणि त्या ट्रेनला महेश काका, कोमल काकी आणि उत्तर काका येणार आहे. चला मग बघू आपल्याला. आता आम्ही ट्रेन पकडलेली आमची 557ची आणि आता आम्ही चाललोय कुर्ल्याला आणि कुर्ल्यावरून जाणार आहे आम्ही सायनला. भूत येतो, लाईट चालू पण होते. अशा प्रकारे इथं भूत आला आहे. एवढे सारे लोक सायनला उतरून आता आम्ही चालत चाललेलो आहे. मध्येच आम्ही इथे रस्ता क्रॉस केला आहे, ईस्टर्न एक्सप्रेस वे. आणि तिथून पुढे आता चाललोय. 1 किलोमीटरच आहे, त्याच्यामुळे कॅब वगैरे न करता सरळ चालत चाललेलो आहे. सायन स्टेशनला उतरल्यावरती सरळ गुगल मॅपवरती तुम्ही सायन किल्ला टाकू शकता. तर तुम्हाला रस्ता दाखवेल गुगल मॅप आणि त्या रस्ता फॉलो करू शकता. जस्ट 5 मिनिटच्या वॉकिंग नंतर आम्ही पोहोचलेलो आहे सायनच्या किल्ल्यावरती. जस्ट काय एक एक्सप्रेस हायवे फक्त क्रॉस करायचा आणि लगेच येतो. तर आपण एक्सप्लोर करूयात आता सायनचा किल्ला. लेट्स गो. इथे तुम्ही त्या गार्डनमध्ये आल्यावर थोडंसं आत चालल्यावरती तुम्हाला असा बोर्ड दिसेल. सायन किल्ल्याची माहिती दिलेली आहे ह्याच्यावरती. तिथूनच वरती जाणारा एक रस्ता आहे तो आम्ही घेतोय. ॲक्च्युली इथे 2 रस्ते आहेत. तर आता कुठला रस्ता घ्यायचा आम्हाला माहीत नाही, पण आम्ही हा रस्ता घ्यायचा विचार केलेला आहे कारण की हा बोर्डच्या बाजूला आहे जस्ट. आणि माणसं चालली आहेत आणि आम्ही कोणाला विचारणार नाही आहे. आम्हाला असं विचारायचं पण नाही आहे कोणाला इथे. काय रिया? हा बघा आला पण लगेच. तिकडनंच जायला पाहिजे होतं आपण. पन्नास 60 पायऱ्याच असतील फक्त किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी. सकाळी इथे किल्ल्यावरती व्यायाम करणाऱ्यांची गर्दी असते. रिया रँच पळत पळत वरती पोहोचले पण आणि तिथून आम्हाला वेव्ह करतायत. मला ॲक्च्युली वाटलं होतं 15-20 मिनटं तरी लागतील, पण 2 मिनिटातच आपण वर पोहोचतो. इथे मस्त बांधकाम आहे. थोडंसं घरी ना आपण फिरून अजून थोडंसं बाळा. लगेच कशाला घरी जायचं. रूम आहे ना इथे. हे सैनिकांसाठी राहायला बांधलेली घर आहेत. छोटेस. मग एवढंच बस झालं ना. इथं बाथरूम आणि इथे राहणार झालं. अजून किती मोठं पाहिजे. अंगात मस्ती लोकांच्या. किल्ल्यावरून काय मस्त मुंबई दिसते बघा इथून. सकाळी सकाळी इथून सूर्योदय बघायलाही मजा आली असते, पण आम्ही सूर्योदय झाल्यानंतर आलो इथे. किल्ल्याच्या टॉपला असेच थोडेसे पडके अवस्थेत असलेला वाडा टाईप घरे आहेत, खोल्या आहेत.
तर झालेला आहे सायनचा किल्ला बघून आणि आता आम्ही निघालोय परत. इथून पुढे बघू, जर का सगळ्यांना ब्रेकफास्ट करायचा मूड असेल तर आम्ही इथून ब्रेकफास्ट करायला जाऊ. आणि खायचं आहे का? हां मग ठीक आहे, आम्ही जातोय ब्रेकफास्ट करायला सगळ्यांना. पण चालायला लागणार आहे थोडंसं ब्रेकफास्ट करायला जायचं आहे तर, बिकॉज आय नो द स्पॉट. सर चलो ब्रेकफास्ट करायला जाऊयात आता. ह्या किल्ल्याचा उपयोग जास्त करून टेहळणी म्हणूनच केला जायचा. जसं मी मागे म्हणालो की हा किल्ला मुंबईच्या सीमेवर होता, त्याच्यामुळे हा एक प्रवेशद्वारावर असलेला एक टेहळणी किल्ला आहे. आणि त्याचबरोबर जरासा टॉपवरती असल्यामुळे पूर्ण मुंबईच्या परिसरावरती लक्ष ठेवू शकत होतो. आता इथे बरेचसे इमारती वगैरे उभारल्या गेल्या आहेत, त्याच्यामुळे परिसर थोडासा कमी दिसतोय, पण पूर्वी नक्कीच लांबवर परिसर दिसत असणार आहे. ब्रेकफास्टसाठी आम्ही सायनमधलं जे फेमस गुरुकृपा हॉटेल आहे तिथे जाणार आहे. ते परत आम्ही चालतच चाललेलो आहे, जवळच आहे. आम्ही घरून 6 वाजता निघालो होतो, इथे 7 वाजता पोचलो. 1 तासात किल्ला बघून आम्ही 8 वाजता गुरुकृपा हॉटेलला. काही जास्त ऑप्शन्स नव्हते सकाळी, त्याच्यामुळे दाल पकवान आणि समोसा खाऊन पुढे आम्ही A1 समोस्यामध्ये गेलो, जिथे आम्ही थोडेफार जास्त प्रकार मिळाले आणि मग ते संपवून आम्ही निघालो घरी. हे गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. आज आपण आलो सायनच्या किल्ल्यावरती. त्याचाच मराठीत वर्ड असं आहे की शिव किल्ला, म्हणजे त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन सायन झालेला आहे. तर लेट्स एक्सप्लोर. चला आपण एक्सप्लोर करूया सायनचा किल्ला.